1,76,000 कोटीची गुंतवणूक आणि 2,25,000 नोकऱ्या ही सोन्यासारखी संधी 2022 मध्ये महाराष्ट्राच्या दाराशी चालून आली होती. पण महाराष्ट्रात सत्तेचा खेळ सुरू होता. आमदार फुटत होते, मंत्रालयात फाईलवर सह्या करायला मंत्री नव्हते, सरकार कसं पाडू आणि मी खुर्चीवर कसं बसू हे चाललं होतं. आणि याच राजकीय अस्थिरतेचा, याच अविश्वासाचा फायदा शेजारच्या गुजरात सरकारने घेतला. त्यांनी तातडीने फॉक्सकॉनच्या प्रमुखांना गांधीनगरला बोलवून घेतलं. एका रात्रीत हाय पॉवर कमिटी बैठक घेतली, महाराष्ट्रापेक्षा जास्त सवलती दिल्या आणि दारातून लक्ष्मी पळवून नेली. आज जगात ज्या देशाकडे किंवा ज्या राज्याकडे सेमीकंडक्टर चिप बनवायची ताकद आहे, तो जगावर राज्य करतोय. आणि हीच ताकद, हेच वैभव तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राच्या उंबरवट्यापर्यंत आलं होतं. पुण्याच्या तळेगाव औद्योगिक क्षेत्रात जगातील सर्वात मोठा सेमीकंडक्टरचा कारखाना सुरू होणार होता. कंपनीचं नाव होतं वेदांत फॉक्सकॉन. गुंतवणूक किती? 1,54,000 कोटी रुपये. तुम्हाला अंदाज येत नसेल तर सांगतो, महाराष्ट्राच्या एका वर्षाच्या बजेटच्या जवळपास 1/3 पैसा एकटी खाजगी कंपनी महाराष्ट्रात ओतणार होती. आणि यामुळे निर्माण होणार होत्या 2 लाख हक्काच्या नोकऱ्या. फॉक्सकॉन ही तैवानची कंपनी आहे, जी जगभरात आयफोन बनवते. त्यांनी भारताच्या वेदांता समूहाशी भागीदारी केली. त्यांना भारतात सिलिकॉन व्हॅली उभी करायची होती. तळेगाव, चाकण, लोणावळा या संपूर्ण पट्ट्याचा कायापालट झाला असता. तिथल्या जागांचे भाव वाढले असते. स्थानिक लोकांना हॉटेल, कॅटरिंग, ट्रान्सपोर्ट आणि लॉजिस्टिक्स सारख्या माध्यमातून अब्जावधीचा व्यवसाय मिळाला असता. म्हणजेच महाराष्ट्राच्या आर्थिक इंजिनला पुढील 50 वर्षासाठी इंधन मिळालं असतं. मग एवढा सगळा सोन्याचा घास तोंडात येता येता कुठे निसटला? तारीख लक्षात ठेवा, जून 2022. याच काळात वेदांता फॉक्सकॉनचे अधिकारी मंत्रालयाच्या चक्रा मारत होते. त्यांना विजेच्या दरात सवलत हवी होती, पाण्याचे करार करायचे होते आणि जमिनीचे अंतिम हस्तांतरण करायचं होतं. महाविकास आघाडी सरकारसोबत त्यांची चर्चा अंतिम टप्प्यात आली होती. पण त्याच वेळी महाराष्ट्रात काय सुरू होतं? आपले लोकप्रतिनिधी, ज्यांना जनतेने निवडून दिलं होतं, ते सुरतच्या हॉटेलमध्ये लपून बसले होते. तिथून ते गुवाहाटीला विमानाने जात होते. महाराष्ट्रात सत्तेचा खेळ सुरू होता. यातच महिनाभर संपूर्ण राज्याचं प्रशासन ठप्प होतं. मंत्रालयात फाईलवर सह्या करायला मंत्री नव्हते, कारण जुने मंत्री पद वाचवत होते आणि नवीन मंत्र्यांचा अद्याप पत्ता नव्हता. उद्योगपतींना सर्वात जास्त काय हवं असतं? स्टॅबिलिटी. त्यांना भीती वाटली की जर महाराष्ट्रात दर 2 वर्षांनी सरकार बदलणार असेल, रोज आमदार फुटणार असतील, तर आम्ही आमचे 1.5 लाख कोटी रुपये ते सुरक्षित कसे ठेवणार? आणि याच राजकीय अस्थिरतेचा, याच अविश्वासाचा फायदा शेजारच्या गुजरात सरकारने घेतला. हा प्रकल्प गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी गुजरातवर टीका केली नाही. ते टीव्हीवर आले आणि एकमेकावर चिखलफेक करू लागले. मित्रांनो, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून जाणे ही केवळ एका कंपनीची एक्झिट नव्हती. तो महाराष्ट्रातल्या औद्योगिक प्रतिष्ठेला लागलेला सर्वात मोठा धक्का होता. आपण दारात आलेली लक्ष्मी स्वतःच्या हाताने घालून दिली. आज गुजरातमध्ये या प्रकल्पाचं काम वेगाने सुरू आहे. तेथे नोकऱ्या निर्माण होत आहेत. तिथल्या तरुणाचं भविष्य उज्ज्वल होते. मित्रांनो, जेव्हा जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाची चर्चा होते, तेव्हा मुंबई, पुणे, नाशिक या सुवर्ण त्रिकोणाचा उल्लेख अभिमानाने केला जातो. पण याच महाराष्ट्रात एक असाही भाग आहे, ज्याच्या नशिबी वर्षानुवर्षे फक्त उपेक्षा, दुष्काळ आणि आश्वासनाची गाजरे आली आहेत. तो भाग म्हणजे आपला विदर्भ. असाच एक ऐतिहासिक कारखाना विदर्भाचं नशीब बदलण्यासाठी नागपूरच्या मिहान प्रकल्पात येणार होता. जागतिक कीर्तीचा टाटा समूह, टाटा ग्रुप आणि युरोपची महाकाय कंपनी एअरबस एकत्र येऊन महाराष्ट्रात देशातली पहिला खाजगी संरक्षण प्रकल्प सुरू करणार होते. लष्करी विमाने बनवण्याचा हा 22,000 कोटीचा प्रकल्प होता. पण फॉक्सकॉन प्रमाणेच हा सोन्याचा घासही विदर्भाच्या तोंडातून काढून थेट गुजरातच्या वडोदरा येथे नेण्यात आला. फॉक्सकॉन प्रकल्प गेला सप्टेंबर 2022 मध्ये आणि त्याच्या अवघ्या एका महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर 2022 मध्ये घोषणा झाली की टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेला. महाराष्ट्रात जून 2022 मध्ये नवीन सरकार आलं होतं. मुख्यमंत्री विदर्भाचे दौरे करत होते. उपमुख्यमंत्री नागपूरचेच होते. मग तरीही नागपूरचा प्रकल्प राज्याबाहेर जाताना आपले हे बडे नेते काय करत होते? जेव्हा या प्रकल्पासाठी केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालयासोबत अंतिम कराराची प्रक्रिया सुरू होती, तेव्हा महाराष्ट्रातले नेते मुंबई ते दिल्ली अशा जागा वाटपाच्या आणि पक्ष विस्ताराच्या वाऱ्या करत होते. फॉक्सकॉन गेल्यानंतर उद्योग जगतात महाराष्ट्रात जो अविश्वास निर्माण झाला होता, तो दूर करण्यात आमचे प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले.
गुजरात सरकारने वडोदरा येथे जमीन आणि इतर परवानग्या अवघ्या काही दिवसात सिंगल विंडो क्लिअरन्सद्वारे टाटाच्या हातात दिल्या आणि आमचे नेते टीव्हीवर येऊन सांगत राहिले, आम्ही प्रयत्न करत होतो पण करार आधीच झाला होता. अहो पुढाऱ्यांनो, जर करार आधीच झाला होता तर मग महाराष्ट्रातल्या मिहानमध्ये जागा दाखवण्याचे आणि चर्चा करण्याचे नाटक का केले जात होते? या राजकारण्यांना सामान्य लोकांच्या रोजगाराची किती पडली आहे फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस या 2 प्रकल्पावरून स्पष्ट होतं. ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीत जाऊन मंत्रिपदाच्या वाटपाची चर्चा करत होते, नेमका त्याच आठवड्यात गुजरातच्या अधिकाऱ्यांनी फॉक्सकॉनच्या तैवानमधील मुख्यालयाशी थेट संपर्क साधून अंतिम करार केला. याला म्हणतात प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स. आणि आपल्याकडे फक्त खोकेबोके याच चर्चा सुरू होत्या. जर तुमच्या मनात 2 कारखाने गेले त्याने काय एवढं मोठं आभाळ कोसळलं हा विचार येत असेल तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. कारण उद्योग जगतात एक शब्द वापरला जातो, अँकर इन्व्हेस्टर. म्हणजे असा एक महाकाय उद्योग ज्याच्या नावावर आणि भरोशावर जगातील इतर शेकडो कंपन्या धावत येतात. फॉक्सकॉन आणि टाटा हे महाराष्ट्राचे अँकर इन्व्हेस्टर ठरणार होते. हे 2 प्रकल्प गेल्यामुळे महाराष्ट्राचे केवळ आजचं नाही तर पुढील 50 वर्षाचं नुकसान झालंय. फॉक्सकॉन किंवा टाटा सारखी कंपनी जेव्हा एखाद्या राज्यात येते तेव्हा ती फक्त स्वतःची एक फॅक्टरी उभा करत नाही, तर ती संपूर्ण इकोसिस्टीम औद्योगिक वातावरण तयार करते. समजा पुण्याच्या तळेगावमध्ये फॉक्सकॉनची सेमीकंडक्टर प्लांट सुरू झाला असता तर काय झालं असतं? सेमीकंडक्टर बसवण्यासाठी शेकडो प्रकारची रसायने, विशिष्ट वायू, हायटेक पॅकेजिंग आणि मशीनचे सुटे भाग लागतात. हे सगळे भाग तैवान किंवा अमेरिकेतून रोज आणणं शक्य नसतं. त्यामुळे फॉक्सकॉनच्या मागे मागे जगातील किमान 200 ते 300 आंतरराष्ट्रीय सप्लायर कंपन्यांनी पुण्यात आणि महाराष्ट्रात गुंतवणूक केली असती. ज्याप्रमाणे 90च्या दशकात टाटा आणि बजाजमुळे पुण्यात ऑटोमोबाईलची इकोसिस्टीम तयार झाली आणि आज लाखो लोकांना रोजगार मिळतोय, तशीच इलेक्ट्रॉनिक्स आणि मायक्रोचिपची नवीन इकोसिस्टीम या प्रकल्पामुळे तयार झाली असती. पुढील 50 वर्ष महाराष्ट्र या क्षेत्राचा जागतिक राजा राहिला असता. पण मुख्य अँकरच निघून गेल्यामुळे त्या 300 कंपन्यांची अब्जावधीची गुंतवणूक आणि भविष्यात निर्माण होणारे लाखो अप्रत्यक्ष रोजगार सुद्धा महाराष्ट्रातून कायमचे निघून गेले. महाराष्ट्राच्या दारात आलेली 2.25 लाख नोकऱ्याची लक्ष्मी इथल्या पुढाऱ्यांनी स्वतःच्या खुर्चीसाठी शेजारच्या राजाला अंधन म्हणून देऊन टाकली.